नितीन गडकरींच्या समोरच एका खुर्चीवरून दोन महिला अधिकाऱ्यांचा वाद झाला। भारतीय डाक विभागातील दोन महिला अधिकारी एकाच सोफ्यावर अधिकारी बसल्या होत्या आणि त्यावर विद्यमान पोस्ट मास्टर जनरल या नावाची नेम प्लेट होती। मात्र यात एका महिला अधिकाऱ्यांची बदली झाली असताना अद्याप रिलीव्ह करण्यात आलं नाही। अशातच नवी मुंबईतील एक दुसऱ्या महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी पदभार सोपवल्याची चर्चा आहे। रोजगार मेळाव्यात दोन्ही महिला अधिकारी एकाच कार्यक्रमावर उपस्थित असताना खुर्च्यांवरून वाद जुंपल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। यात दोन्ही महिला अधिकारी एकमेकांना तिकडे जाऊन बस असं सांगतात। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी मंगेश मोहिते। मंगेश, काय नेमकं घडलं होतं या कार्यक्रमावेळी? दृश्यांमध्ये दिसतंय, ऐकू येत नसलं तरी त्यास खुणावून सांगतायत की तू तिकडे जाऊन बस। राजकीय क्षेत्रातील व्यक्ती खुर्चीसाठी भारतानं अनेकदा पाहिलं असेल, पण भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयात रोजगार मेळाव्यात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। विशेष म्हणजे मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असताना हे सगळं घडत असल्याचा अधिक चर्चा आहे। भारतीय डाक विभागातील दोन महिला अधिकारी एका सोफ्यावर बसल्या होत्या, त्यावर विद्यमान पोस्टर जनरल या नावाची नेमप्लेट लावली होती। मात्र यात एक महिला अधिकाऱ्याची बदली झाली असताना अद्याप रिलीव्ह करण्यात आले नाही। अशातच नवी मुंबईतील एका दुसऱ्या महिला अधिकाऱ्याकडे पदभार सोपवल्याची चर्चा होती, म्हणून त्यामुळे रोजगार मेळाव्यात दोन्ही महिला अधिकारी एकाच कार्यक्रमावर उपस्थित असताना खुर्चीवरून वाद जुंपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे। त्यांचं दोन्ही महिला अधिकारी एकमेकांना तिकडे जाऊन बस असं सांगत फेटे घालताना दिसून येत आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच पाहायला मिळत आहे। धन्यवाद मंगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।